बाबा शुक्रवार 11 जानेवारी मेहंदी. शुक्र 11 जानेवारी मेहंदी लिहिलंय. ओके. मग आता 12 जानेवारी साखरपुडा. 12 म्हणजे शनिवार. हा शनिवार 12 जानेवारी साखरपुडा आणि हळद लिहिलंय. हे कसलं टाइम टेबल लिहित बसलेत? घरात लग्न आहे का परीक्षा? अहो आज 7 जानेवारी ना. अहो मग बघा ना त्यात आज काय ते. आज 6, 7 आज व्याही भोजन. हो आज व्याही भोजन. आज व्याही भोजन? ना आमंत्रण ना फोन ना काय असं होतोय व्याही भोजन लगेच? पिंके त्या मायरा मॅडम आहेत ना, त्यांचं काम अगदी चोख असतं बघ. त्यांनी ना असं सगळं व्यवस्थित आखवून दिलंय. तुम्ही पुरे करा होते मायरा का फायरा त्यांचं कौतुक. हे अशी वेळापत्रक देऊन लग्न होतात होय? काहीतरीच आपलं. आमंत्रण आल्याशिवाय मी काही यायची नाही आधीच सांगून ठेवते. अगं पण पिंकी मावशी तू तर गप्पच बस. नाही आल्यापासून मी बघते तू आपली सारखी ते सरंजामांचीच बाजू घेतेस. नाही हे बघ मुलीची बाजू असली म्हणून काय झालं? आम्हाला पण काही मानपान आहेत की नाही? काय ग तायडे? अगं हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आता तयारीला लागूयात. अहो चला ना पत्रिका वाटायला जायच्यात ना. हो पटेलांच्या घरी आधी जायचंय आपल्याला. हो हो ईशा पत्रिका थाळ्या सगळं. हो आई मी केलाय फोन. येतीलच ती माणसं इतक्यात. चला चला लवकर उठ, लवकर तयारीला लागूया. अहो अहो चहा घेऊयात आधी. हो ना. चहा घ्यायचाय का? भर. तू काय घेणार आहेस? चहा की कॉफी? विष द्या विष. तिला थोडं विष दे ना. अहो जिजाजी नमस्कार पटेल भाई. नमस्कार निमकर या या. ईशाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलोय. पत्रिका कुठे आहे पत्रिका? थांबा जरा 1 मिनिट येते. या ड्रायफ्रूट. या मिठाई इतक्या भारीतली. तुम्हाला आवडते ना. या फ्रूट सगळे मिळून खा. या सोन्याचा मुलामा लावलेली फुलं आहेत. अहो कुठे ठेवायची ती फुलं? हा ठेवा ठेवा तिथे ठेवा. या अरे आधी सगळं एवढा दिलेला असताना अजून एक पेड्याचा बॉक्स. हे घ्या लग्नाची पत्रिका. पत्रिका? पटेल भाई पत्रिका. अहो नेमका टोपी कुठे आहे? टोपी विसरलो. रुमाल तरी आहे का? हो आहे ना. मग घाला ना. पटेल भाई एवढा ठेवा डोक्यावर. वेंधळेपणाची हद्द आहे. विसरलो. अक्षत टाकते. घ्या. उघडा उघडा पत्रिका उघडून तरी बघा. उघडते इथून काय? हे सोन्याचे गणपती. लग्नाला यायचंय हा नक्की. पटेल भाई ओ पटेल भाई लग्नाला नक्की यायचंय. वहिनी माहेरी गेल्यात पण त्यांना निरोप सांगा आणि जोडीनी या. येते येतो. या.
बघा. दागिने तुम्हाला सूट तुमच्यासाठी. पेढे नाही, ईशाच्या लग्नाची पत्रिका आहे. पत्रिका. पत्रिका. सावंत वहिनी, सावंत वहिनी, कुंकू लावता. वहिनी, प्रत्येक दिवसाच्या कपड्यांसाठी रंगसंगती ठरली. सगळ्या साड्या ठेवल्यात त्याच्यात, लिहिलंय त्याच्यामध्ये. वहिनी, हो, चांदीच्या पत्रावर लिहिलंय. हो, मोती. चांदीचा करंडा. लग्नाला यायचंय. हा, येतो. थँक्यू. सगळं सामान ठेवलं व्यवस्थित. या. हॅलो. हॅलो, ईशाचे बाबा. हा, मी बोलतोय बोला. नमस्कार, मिसेस सरंजामे बोलतेय. आई साहेब. आई साहेब. मी व्याही भोजनाच्या निमंत्रणासाठी फोन केलाय. हो, ते मायरा मॅडमनी वेळापत्रकात दिलंय ना. ते आमंत्रण नव्हतं, फक्त माहिती होती. मी तुम्हाला रीतसर आमंत्रणासाठी फोन केलाय. तुम्ही आणि पुष्पाताई नक्की या. हं? हो हो, नक्की येऊ. तुमच्याकडे आणखीन कुणाला निमंत्रण करायचंय का? आमच्याकडचं का? आपल्याकडचं कोणाला आणखी निमंत्रण द्यायचं का विचारतात त्या फोन करून. अहो, पिंकी आहे ना, तिला फोन करायला सांगा ना. अगं पिंकीला त्यांना कशाला सांगायचं फोन करायला? आपण सांगू की. हा. काय? हा, नाही आईसाहेब, कोणी नाही आमच्याकडचं, कोणी नाही बाकी. बर, या मग नक्की. ठेवू? हो हो, भेटू. अच्छा, भेटूया. बघता वेळी भोजन आलं. बघा ना, आज पत्रिका बघून चाळ हल्ली होती आपली. मला तर हसूच येत होतं सारखं. ब्रो इन लॉचं मॅरेज आहे. ओके, सो मला काहीही कॉम्प्रोमाइज नकोय. अंडरस्टँड? या, थँक्यू. सोनिया, पटकन तयार हो. मी आत्ताच त्यांना निमंत्रणाचा फोन करून आली. आई साहेब, तुम्ही सांगितलेली सर्व तयारी झाली. तुम्ही एकदा किचन मध्ये येऊन बघून घेता का? हो. सोनिया, मी सगळा मेनू ठरवलाय, पण तुला काही ऍड करायचं असेल तर सांग. डू यू रिमेंबर माझ्या लग्नात व्याही भोजनाच्या दिवशी माझ्या घरी 5 स्टार हॉटेलमधून फूड ऑर्डर केलं होतं. अमेझिंग फूड होतं ते. जयदीप इतका खुश झाला होता ना. आठवलं? आठवतंय. पण आपण हे व्याही भोजन निमकरांसाठी करतोय. सगळं चांगलं झालं पाहिजे. त्यांना वाईट वाटेल असं काही होता कामा नये. मंदा, चल आपण किचन मध्ये बघूया. चला. निमकरांसारख्या गरीब लोकांचं आवडतं फूड काय असेल? गॉड नोज. अजून कसे नाही आले? पत्रिका वाटायला गेलेत का टाइमपास करायला? यांची तायडी बोलत बसली असेल सगळ्यांशी. आमचा जावई असा, आमचा जावई तसा. मोठेपणा. निमकर, पत्रिका बघून लोक वेडी झाली नुसती. पहिल्यांदाच बघितलंय असं त्यांनी. केवढी मोठी ती पत्रिका, लोकांना वेड लागलं. दे. पिंके, अगं पत्रिका बघून आणि त्यातले वस्तू बघून लोक वेडी झाली. होणारच. फुकटात एवढं सगळं मिळतंय. वेडी झाली म्हणे. बरं पुष्पा, आता लवकर तयार हो, आपल्याला जायचंय व्याही भोजनाला. आणि हे काय, ए पिंके, तू अजून तयार नाही झालीस? मी येणार नाही, मला आमंत्रण लागतं. अगं आमंत्रण, त्यांचा फोन आला होता आपल्याला. हे बघ, स्वतः आईसाहेबांनी फोन केला निमंत्रणासाठी. आणखी काय पाहिजे? माझ्याशी बोलल्या का? नाही ना. अगं तू होतीस की तेव्हा तिथे. तरीही मी येणार नाही. अगं असं काय मावशी?
तेच मी पण म्हणते, ही कसली जळली मेली अर्धवटासारखी आमंत्रण. एकाला एक फोन करायचा, दुसऱ्याशी बोलायचंच नाही. शी. ईशा, त्यांचा बंगला खूप मोठा आहे ना ग. हो ना. तो बघायला सुद्धा भाग्य लागतं. भाग्य लागतं. असे पुष्कळ बंगले बघितलेत सिनेमात. बाबा, त्यांचा हॉल आहे ना, तुम्ही कॉलेजचं ऑडिटोरियम बघितलेत माझ्या? हो, केवढं त्यापेक्षाही मोठा हॉल आहे त्यांचा. काय सांगते? आणि डायनिंग टेबल तर विचारूच नका. आपली अख्खी चाळ एका वेळेस जेवायला बसू शकेल. एवढं मोठं? ते तर काहीच नाही मावशी, त्यांच्या कुत्र्यांना पण वेगळं घर आहे माहितीये. काय सांगतेस काय? हो. आणि आई साहेब आहेत ना, त्यांनी अशी मोठी बाग बनवली आहे घराच्या मागे. तिथे सुंदर सुंदर फॉरेन मधली फुलं लावली आहेत. हो का? मग 2-4 रोपं मला द्यायला सांग, मी घेईन. पिंके, अगं पण त्यासाठी तिकडे यावं लागेल तुला. हो, मग येईन की. मी नाही घाबरत त्या सरंजाम्यांना. तायडे, माझी पण साडी काढ ग. हो, काढते. मंदा, बॉबी, सगळं नीट झालं पाहिजे. मला कुठलीही चूक नकोय. खूप महत्वाचं आहे. व्याही भोजन आहे आज. तुझं काय चाललंय? तू फोटोज काय काढत बसलीस? अरे हॅशटॅग व्याही भोजन राहिले ना पोस्ट करायचं. हो, राईट. व्याही भोजन हॅशटॅग. कम ऑन, सेल्फी घेऊया एक. मंदा, सगळी तयारी झाली ना? हो हो जरा किचन मध्ये जाऊन बघून ये. हो बघते. तुम्ही दोघं तयार? हॅलो, पवन कुठे आहे? व्याही भोजनाचं शूटिंग करायचंय. लवकर फोन करा त्यांना. थँक्यू. पवन, का उशीर झालाय तुला? ट्रॅफिक. चल, शूटिंगला लाग. आली सगळी मंडळी? नाही अजून, पण सगळं बघून घ्या एकदा. स्वयंपाक सगळा चांगला रेडी आहे ना? हो, सगळा स्वयंपाक तयार आहे. ए बॉबी, चल आवर ना पटापट. हा, ए तू इकडे काय शूट करतोस? तिकडे जाऊन थांब. जयदीप. हा दादा, बोल. जिमी आणि जीवाला बांधून ठेवायला सांगितलं ना? हो, सर्जेरावांना सांगितलं होतं बांधून ठेवायला. नाही, कारण नेमकरांना सवय नाही पेटची, घाबरतील ते. सर. आले? नाही ना अजून. सर, दे आर ऑन देअर वे. मी फोन केला होता जस्ट. ब्रो इन लॉ, कम ऑन, टेक अ चिल पिल. किती टेन्शन घेताय? बाय द वे, यू आर लुकिंग स्मार्ट. खरंच? थँक्यू. बरं, मी सिक्युरिटीची व्यवस्था बघून येतो. व्यवस्थित. नाही, सिक्युरिटीला दारापाशी थांबू नका. नेमकरांना सवय नाही या सगळ्या गोष्टींची. अहो, किती काळजी व्याह्यांची. वा. नाही, तसं नाही आई साहेब. आपण जसं जगतो त्याची त्यांना सवय नाही ना, म्हणून हे सगळं. कळलंय मला, पण चांगलंय. तुम्हाला आता सगळ्याची सवय करून घ्यायला हवी. आपण रेडी सगळे? येस सर, एव्हरीथिंग इज रेडी. साहेब, हा, पाहुणे आलेत. आले? हो. या बाबा. या, नमस्कार. वेलकम. या. ते पुसा परत पुसा. काय पुसा ते परत काय पुसा? ते व्हिडिओ बनव. या बाबा, या. बाबा या, स्वागत आहे. या. पुष्पा, खरंच किती मोठं घर आहे ना हे. हो, खरंच. फोटो काढावा असं वाटतो.
हो जिजाजी, मग काढा की. हे काय नाही म्हणणार आहेत? या इकडे कॅमेरा, मी काढतो. साधाच आहे हा. विक्रांत सर, हा तुम्ही पण या ना. ते सेल्फी का काय ते काढूयात ना. हे या. थँक्यू. या. बाबा कुठे चाललाय? अगं चप्पल बाहेर काढून येतो, कार्पेट खराब होईल ना नाहीतर. बाबा, त्याची काही गरज नाहीये, काही काळजी करू नका. या 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 प्लीज. हे बरं झालं. नेमकं हं? नंबर बघितलं केवढं मोठं आहे. हो ना. पडलं तर हा सॉरी हा, ही अशीच आहे पिंकी. बॉबी, एक मिनिट. मंदा, आज आमच्या आईसाहेबांनी पंचपक्वान्न आणि माझ्या बायकोनी सोनियानी विशेष जेवण केलंय आजच्या आपल्या खास पाहुण्यांसाठी. ईशा वहिनी अँड निमकर फॅमिली, वेलकम टू सरंजामे हाऊस. एन्जॉय ऑल ऑफ यू. थँक्यू जयदीप. ईशा, आई बाबा, पिंकी मावशी, निसंकोचपणे जेवा. पण असं काही होणारच नाहीये, कारण त्यांच्यासाठी मी एकदम कम्फर्ट फूड बनवलंय. अरे वा, आज सोनिया वहिनींनी काय स्पेशल केले? निमकर फॅमिली जे पदार्थ जास्त आवडीने खातात असेच पदार्थ मी केलेत. बॉबी. येस दीदी. त्यांचं स्पेशल कांदा भाजी, पावभाजी आणि वडापाव आहे की नाही स्पेशल. तायडे, मगाशी हे पंचपक्वान्न म्हणाले होते ना? यांनी तर अख्खी मुंबईची चौपाटीच आणली आहे. नाही नाही आहेत ना, पंचपक्वान्न पण आहेत हा. मंदा, आपले पदार्थ वाढायला घे. हो वाढते. आणि हे घेऊन जा. हो हो. सर्जेराव. अहो मॉमीला हेच तर त्यांच्या आवडीचं आहे. असू द्या हो, खाऊ ना आम्ही, हे सुद्धा खाऊ. काय ताईंनी इतकं प्रेमाने बनवलंय, खाऊ आम्ही. हो ना, खाऊ. अहो तसं नाही, आपला बाकीचा स्वयंपाक तयार आहे. जेवायला सुरुवात करा. सावकाश जेवा. वा, छान झाली आहे भाजी.